हॅलो माय डिअर स्टुडंट्स, केमिस्ट्री मास्टर क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी 2013च्या पेपरचे विश्लेषण. चला तर मग पाहूयात. प्रश्न पहिला आहे, ज्या द्रवात तांबडा लिटमस निळा होतो त्या द्रवाचे pH डॅश डॅश असेल. पर्याय दिलेले आहेत 1, 4, 5, 10. तर आपल्याला माहिती आहे pH जर 7 पेक्षा कमी असेल तर ती काय असते, ते सोल्युशन ॲसिड असते. जर pH 7 पेक्षा जास्त असेल तर ते सोल्युशन बेसिक असते आणि जर ते 7 ते 14च्या मध्ये असेल तर ते सोल्युशन काय असते, बेसिक असते. सो आपला आन्सर आहे 10. दुसरा प्रश्न आहे, अंड्याच्या टरफलाच्या चुऱ्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन चुनखडीचे पाणी दुधाळ बनविणारा द्रव म्हणजे NaCl, HCl, LiCl, KCl. तर आपल्याला माहिती आहे अंड्याच्या टरफलामध्ये काय असते, CaCO3 प्रेझेंट असते, म्हणजेच काय, कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट असते. त्याची रिॲक्शन जर HCl बरोबर झाली तर आपल्याला त्याच्यातून काय होतो, CO2 गॅस काय होतो, इव्हॉल्ड होतो, म्हणजेच बाहेर पडतो. आणि हा CO2 गॅस काय करतो, चुनखडीच्या पाण्याला मिल्की बनवतो, म्हणजेच काय करतो, दुधाळ बनवतं. सो आपला आन्सर आहे HCl. पुढचा प्रश्न आहे, हायड्रोजनची रासायनिक संज्ञा ही त्याच्या अणुवस्तुमानांक व अणुक्रमांकासहित लिहायची असल्यास खालीलपैकी कोणते सूत्र बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे अणुक्रमांक म्हणजेच काय, ॲटोमिक नंबर. अणुक्रमांक म्हणजे ॲटोमिक नंबर आणि अणुवस्तुमानांक म्हणजेच काय, ॲटोमिक मास. हे कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं, त्या ॲटमचा सिम्बॉल लिहिला जातो, हायड्रोजनचा H. या पद्धतीने ते काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. वरती ॲटोमिक मास रिप्रेझेंट केला जातो, खाली ॲटोमिक नंबर रिप्रेझेंट केला जातो. TETच्या परीक्षेमध्ये दरवर्षी पिरियॉडिक टेबलवर प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे आपल्याला पिरियॉडिक टेबलची बेसिक माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, एका कारची गती 18 किलोमीटर पर तासावरून 36 किलोमीटर पर तास अशी 5 सेकंदात वाढली तर कारचे त्वरण किती. त्वरण म्हणजे काय असतं, ॲक्सेलरेशन. त्वरण म्हणजेच ॲक्सेलरेशन. तर इनिशियल वेलोसिटी आपल्याला किती दिली आहे, इनिशियल वेलोसिटी U 18 किलोमीटर पर आवर आणि फायनल वेलोसिटी आपल्याला दिलेली आहे 36 किलोमीटर पर आवर. सो आपण कसं करणार, 18 इंटू किलोमीटर मीन्स म्हणजे 1000 डिवायडेड बाय 60, कारण पर आवर सांगितलं आहे. सो याचा आन्सर येईल 5 मीटर पर सेकंद. हेही याच पद्धतीने करायचं फायनल वेलोसिटीचं. त्याचा आन्सर येईल 10 मीटर पर सेकंद. यानंतर आपल्याला इथे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, V इज इक्वल टू U प्लस AT. सो आता आपण याच्यामध्ये काय करणार, व्हॅल्यूज पुट करणार. 10 इज इक्वल टू 5 प्लस 5A. आपल्याला टी किती दिलेला आहे, 5 सेकंद. टाईम दिला आहे 5 सेकंद. सो आपला आन्सर काय येणार, 5A इज इक्वल टू 5. A इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपला आन्सर येईल फर्स्ट. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य मेंडलिफच्या आवर्त सारणीनंतर शोधले गेले. तर बोरॉन, त्याचा आन्सर आहे बोरॉन हे मेंडलिफच्या आवर्त सारणीनंतर शोधले गेले. पुढचा प्रश्न आहे, PEMच्या संक्षिप्त संज्ञेचे विस्तारित रूप ओळखा. तर त्याचं विस्तारित रूप काय आहे, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजे काय, कुपोषण. ही जी PEM जी आहे ही संज्ञा ही कुपोषणाशी संबंधित आहे. मालन्यूट्रिशन म्हणजेच काय, कुपोषण. पुढचा प्रश्न आहे, एका सुदृढ बालकाला खालीलपैकी कोणती कृती करण्यास महत्तम ऊर्जा लागेल.
पोहणे, चालणे, झोपणे, धावणे. आपल्याला माहिती आहे पोहणे या क्रियेसाठी सर्वात जास्त ऊर्जा लागते. पोहणे म्हणजेच काय? स्विमिंग. स्विमिंग युजेस ऑल युअर मसल्स. स्विमिंग करताना आपले सर्व स्नायू वापरले जातात आणि इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ एनर्जी. त्याच्यामुळे पोहणे या कृतीसाठी सर्वात जास्त ऊर्जा लागेल. पुढचा प्रश्न आहे, आरशापासून कितीही लांब उभे राहिले असता जेव्हा आरशातील आपली प्रतिमा सरळच दिसते तेव्हा तो आरसा कसा असण्याची शक्यता आहे? तेव्हा तो आरसा साधा असेल, अंतर्वक्र असेल, बहिर्वक्र असेल किंवा साधा किंवा बहिर्वक्र असेल. तेव्हा तो आरसा कसा असेल? साधा आणि बहिर्वक्र. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीला स्वयंपोषी असण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कार्बन डायऑक्साईड, पाणी, हरितद्रव्य, सूर्यप्रकाश की वरील सर्व? आपल्याला माहिती आहे वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील CO2. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील CO2चा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला काय म्हटलं जातं? फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे 6CO2 + 6H2O इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोप्लास्ट. त्याच्यामध्ये मग काय तयार होतं? C6H12O6 म्हणजे काय? अन्न तयार होतं आणि 6O2 तयार होतं. सो आपला आन्सर काय येणार आहे? वरील सर्व घटकांची वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी गरज असते. पुढचा प्रश्न आहे, जलवाल या सजीवामध्ये पचन न झालेले अन्न कशाद्वारे बाहेर फेकले जाते? ते अन्न मुखाद्वारे बाहेर फेकले जाते. जलव्याल म्हणजे काय असतं? हायड्रा. या हायड्राचे शरीर कसं असतं? साधे असते, सरळ असते, पोकळ असते आणि दंडगोलाकार असते. त्याच्यामध्ये पचन न झालेले अन्न हे मुखाद्वारे बाहेर फेकले जाते. पुढचा प्रश्न आहे, वीज पुरवठा बंद केल्यावरही पंखा थोडा वेळ फिरत राहतो. या घटनेचे स्पष्टीकरण कशामुळे मिळेल? तर आपल्याला माहिती आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे, बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील. तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. त्यामुळे वीज पुरवठा बंद जरी केला तरी पंखा थोडा वेळ एकाच दिशेने फिरत राहतो. हे कशामुळे? न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामुळे. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त आहे? तर सगळ्यात जास्त द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉईंट हा पाऱ्याचा जास्त आहे. वॉटरचा मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. मर्क्युरीचा आहे -38.83 डिग्री सेल्सिअस. सो आपला आन्सर आहे पारा म्हणजेच मर्क्युरी. पुढचा आहे प्रश्न, अतिप्रमाणातील कर्बोदके ग्लायकोजनच्या स्वरूपात शरीरात कोठे साठवले जातात? तर ते कोठे साठवले जातात? यकृतामध्ये. कर्बोदके म्हणजेच काय असतं? कार्बोहायड्रेट्स. आणि ग्लायकोजन म्हणजेच काय असतं? यकृतातील साखरेसारखा पदार्थ म्हणजेच काय असतं? ग्लायकोजन. आणि हे लिव्हरमध्ये साठवलं जातं. लिव्हर म्हणजेच काय? यकृतामध्ये साठवलं जातं. हे जे कर्बोदके असतात हे कर्बोदके हे कार्बन, हायड्रोजन व प्राणवायूपासून बनवलेले काय आहे? संयुग आहे. तर आपलं उत्तर आहे यकृत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी श्रवणातील ध्वनीची अवश्राव्य ध्वनीची निर्मिती करू शकतो? मनुष्य, व्हेल, मासा, कुत्रा, हत्ती. तर 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारिता असलेल्या ध्वनीला 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारिता असलेल्या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ डॉल्फिन, वटवाघूळ, उंदीर हे प्राणी हा ध्वनी निर्माण करतात. कुत्रा श्रव्यातील ध्वनी ऐकू शकतो. कुत्रा जो आहे तो श्रव्यातील ध्वनी अडथळे असतानाही विशिष्ट मार्गाने पुढे जाऊ शकतो. सो आपला आन्सर आहे कुत्रा. पुढचा प्रश्न आहे, अंतर्वक्र आरशासमोर जेव्हा वस्तू F वर ठेवली जाते तेव्हा प्रतिमेचा आकार कसा होतो? अंतर्वक्र आरसा म्हणजे काय? कॉन्केव्ह मिरर.
तेव्हा काय होतं, खूपच मोठा होतो. प्रतिमेचा आकार कसा होतो, खूप मोठा होतो. आपला आन्सर आहे 2. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय आहे? क्लोरीन, कार्बन, कोबाल्ट, कॅल्शियम. तर कोबाल्ट हा पदार्थ चुंबकीय आहे. कोठी तापमानाला चुंबकीय गुणधर्म दाखवणाऱ्या 3 मूलद्रव्यांपैकी कोबाल्ट हे एक आहे. कोबाल्टच्या उत्पादनापैकी 25% उत्पादन केवळ चुंबक उत्पादनात खर्चिक पडते. सो चुंबक हे त्या 3 मूलद्रव्यांपैकी एक आहे जे चुंबकीय गुणधर्म दाखवतात. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते. यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती? तर याचं उत्तर आहे हरितगृह परिणाम. कार जर उन्हात पार्क केली त्यानंतर सोलार रेडिएशन्स म्हणजे सूर्याची किरणे गाडीच्या काचांमधून आत येऊन गाडीच्या आतमध्ये ट्रॅप होतात. त्यामुळे गाडीचे तापमान काय होते, वाढते. तर हरितगृह वायूंमुळं काय होतं, गाडीच्या आतमधलं तापमान वाढतं. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी विद्युत रोध दिलेले आहेत. 1 ओहम, 2 ओहम, 3 ओहम. समांतर जोडणीमध्ये सममूल्य रोध कोणता असेल? तर आपल्याला 3 रेझिस्टन्स दिलेले आहेत. 1, 2, 3 ओहम. आपल्याला 3 रेझिस्टन्स दिलेले आहेत. सो आपल्याला टोटल रेझिस्टन्स काढायचा आहे. 1/R1 + 1/R2 + 1/R3. So 1/1 + 1/2 + 1/3 is equal to 6 + 3 + 2 divided by 6. So आन्सर काय येईल, 11/6 ओहम. आन्सर येईल 3. पुढचा प्रश्न आहे, RNA कोणत्या संश्लेषणात मदत करतो? तर RNA इज अ रायबोझोम विच कॅरीज आउट प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय, प्रथिन संश्लेषणात मदत करतो. पुढचा प्रश्न आहे, द्रवात न विरघळणारे परंतु डोळ्यांना दिसणारे पदार्थांचे लहान कण म्हणजे काय? त्याला म्हटलं जातं निलंबित कणांचे द्रावण. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांची हाडे खालीलपैकी कशा प्रकारची असतात? तर पक्ष्यांची हाडे ही हवायुक्त व पोकळ असतात. पक्ष्यांची हाडे पोकळ असतात. पोकळ व हाडांमुळे पक्ष्यांचं वजन कमी राहतं आणि त्यांना उडण्यास मदत होते. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागते, त्यामुळे त्यांची हाडे काय असतात, पोकळ असतात. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीची कोरड्या हवेतील गती इतकी असते, तर ती 332 मीटर/सेकंद एवढी असते. पृथ्वीवरील वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असण्याचे कारण सांगा. तर त्याचं कारण हे आहे की ऑक्सिजन वायू हा हवेपेक्षा जड आहे. आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये 5 थर असतात, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्सोस्फिअर. त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 78.03% असतं, ऑक्सिजनचं प्रमाण 20.99% एवढं असतं, तर CO2चं प्रमाण 0.03% एवढं असतं. तर ऑक्सिजन वायू हा हवेपेक्षा जड आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ऊतीमुळे शरीरातील विविध अवयव एकमेकांना जोडलेले असतात? तर ते अवयव कशाने जोडलेले असतात? संयोजी ऊती. संयोजी ऊतीलाच काय म्हटलं जातं? कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. संयोजी ऊतीलाच कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. शरीरातील विविध अवयव आणि ऊतींना एकमेकांना जोडण्याचे व शरीरातील अवयवांना आधार देण्याचे काम संयोजी ऊती करते. तसंच संयोजी ऊतीचे महत्त्वाचे प्रकार कोणकोणते आहेत आपल्याला माहिती आहे. अस्थी म्हणजे बोन, रक्त म्हणजे ब्लड आणि लिगामेंट हे संयोजी ऊतीचे प्रकार आहेत. संयोजी ऊतीलाच कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात आणि शरीरातील विविध अवयवांना आणि ऊतींना एकमेकांना जोडण्याचं काम ही संयोजी ऊती करत असतेच, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू करत असतात. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील युरिया व युरिक आम्ल यासारखे नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ कशाद्वारे वेगळे केले जातात? तर ते वृक्कद्वारे वेगळे केले जातात. वृक्क म्हणजेच काय? किडनी. किडनीद्वारे ते वेगळे केले जातात. किडनीचं काय फंक्शन आहे आपल्याला माहिती आहे, रिमूव्ह वेस्ट अँड एक्स्ट्रा वॉटर फ्रॉम ब्लड ॲज युरिन. सो किडनी म्हणजेच वृक्क याचं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न आहे, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा विद्यमान असते? तर बंदुकीमध्ये गतिज ऊर्जा विद्यमान असते. पुढचा प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसाचा डोळा अंदाजे डॅश अंतरावर वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो, तर तो अनंतापासून 25 सेंटीमीटरपर्यंत वस्तू पाहू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्यात श्वासनलीय श्वसन होत नाही? तर गांडूळ या प्राण्यामध्ये श्वासनलीय श्वसन होत नाही. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा पानं वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा कोणता वायू उत्सर्जित करतात? तेव्हा ते ऑक्सिजन वायू उत्सर्जित करतात. खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय आहे? आपल्याला माहिती आहे कोबाल्ट हा पदार्थ चुंबकीय आहे. पुढचा प्रश्न आहे, बाह्य शक्ती लावल्यावर देखील जेव्हा पदार्थ आपला आकार बदलत नाही तेव्हा या गुणधर्माला काय म्हणतात? तेव्हा या गुणधर्माला ताठरपणा आणि कठीणपणा असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.